हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी किंवा मग भरवा बैंगन मसाला. खूपच सर्वांची फेवरेट डिश आहे ही. महाराष्ट्राची ट्रॅडिशनल डिशही आहे. तर मग चला आपण रेसिपीकडे वळूया. तर सर्वात पहिले आपल्याला मीडियम साईजची वांगी घ्यायची आहेत. खूप जास्त छोटीही घ्यायची नाही आणि खूप जास्त मोठीही घ्यायची नाही आहे. वांगी स्वच्छ धुवून त्याला मध्ये 2 चिरा करून घ्यायच्या आहेत आणि ती वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, जोपर्यंत आपण आपला मसाला तयार करतो तोपर्यंत. वांगी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे वांगी आपली काळी पडत नाही आणि त्याचा कडवटपणा निघून जातो. तर सर्वात पहिले आपल्याला तेल घ्यायचं आहे. थोडंसंच तेल घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. त्यामध्ये आपल्याला अद्रक घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, सुकं खोबरं घालायचं आहे. तुम्हाला ओलं आवडत असेल तर तुम्ही ओलंही घालू शकता. आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे, तीळ घालायचे आहे, कोथिंबीर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तुम्ही शेंगदाणे यात थोडे अजून ॲड करू शकता. या सर्व वस्तू आपण अशा परतवून घेतल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान खमंग चव लागते. आणि हे सर्व मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि आपल्याला त्यात घालायचे आहे एक छोटासा चिंचेचा तुकडा, छोटासा गुळाचा तुकडा आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये हळद, लाल मिरची, कांदा लसूण मसाला असेल तर तो, किंवा मग थोडासा किंचित गरम मसाला, धनिया पावडर आणि मीठ हे सर्व घालून आपल्याला छान त्याची मिश्रणाला तेल सुटेपर्यंत छान अशी पावडर करून घ्यायची आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते असं भुसभुशीत राहणार नाही आणि आपल्या वांग्यामधून ते खाली गळणार नाही. अशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये ते सगळं मिश्रण भरायचं आहे. खूप जास्त भुसभुशीत नसल्यामुळे ते छान मस्त आपल्या वांग्यामध्ये भरलं जातं. अशा प्रकारे आपल्याला दाबून दाबून सर्व वांगी भरून घ्यायची आहेत. वांग कापताना त्याला पूर्ण देठापर्यंत चीर जाईल असं कापायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचे 4 तुकडे होतील. थोडंसं अंतर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि भरून झाल्यानंतर त्याला असं हलक्या हाताने छान प्रेस करून द्यायचं आहे, म्हणजे मसाला आतमध्ये छान घट्ट बसेल. अशा प्रकारे आपल्याला आपली सर्व वांगी भरून घ्यायची आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये थोडंसं किंचित डाळीचं पीठ घालू शकता. वांगी आपण जेव्हा कापतो तेव्हा वांग्याचे काटे आणि देठाचं वरचं टोकही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. वांग्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून आपल्याला वाचवतात. वांग्यांमुळे आपलं वजनही कमी होऊ शकतं. आपली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ही वांगे आपल्याला मदत करतात. त्यामुळे वांगे खाणे फायद्याचे असतेच. त्यामुळे आपण आठवड्यातून एखादी वेळा वांगे खायलाच पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आरामात आपली सर्व वांगी मस्त छान स्टफ करून घ्यायची आहेत आणि मग आपल्याला कढईमध्ये फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे. त्यात आपल्याला टाकायचं आहे जिरे, बडीशेप, कढीपत्ता, तुम्ही मोहरीही टाकू शकता, पण वांग्यांमध्ये मला मोहरी नाही आवडत त्यामुळे मी नाही घालत. आणि लगेचच आपल्याला आपली भरली वांगी त्यात घालून घ्यायची आहेत. हिंगही घालू शकता आणि आपल्याला त्या हलक्या हाताने छान परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर वांगी भरून झाल्यानंतर जो मसाला उरलेला आहे आपला, तोही आपल्याला वरून ॲड करून द्यायचा आहे आणि त्यालाही छान हलक्या हाताने आपल्याला परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर आपल्याला वांगी शिजतील इतकं थोड्या प्रमाणात आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर जवळजवळ 10-12 मिनिट आपल्याला त्याला छान शिजू द्यायचं आहे. 10-12 मिनटं शिजल्यानंतर आपली अतिशय डिलिशियस आणि खूप हेल्दी आणि खूप टेस्टी भरल्या वांग्याची भाजी रेडी आहे.
बघायला खूप खूप अवघड वाटतं हे कसं बनवत असतील कसं नाही, पण जर आपण एकदा बनवायला घेतलं योग्य पद्धतीने तर ते खूप 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 सोपं असतं बनवायला. आणि अशा पद्धतीने बनवल्यानंतर खूप खूप यम्मी लागते ती. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.